श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती हा यूट्यूब चॅनल. तर यापूर्वी आपल्या ह्या चॅनलवरती तुम्ही फक्त माझा फेस नसलेले व्हिडिओ बघत होता आणि ह्याच्यावरती मी नेहमी कथा किंवा पूजापाठ ह्याविषयी माहिती घेऊन येत होते किंवा काही उपाय टिप्स वगैरे सांगत होते. त्याचबरोबर आपल्यासोबत आपल्या स्वामींचा आशीर्वाद, स्वामी समर्थांचा आशीर्वाद कसा असतो, कसे आपल्याला स्वामींचा साक्षात्कार होतो किंवा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी काय काय जे पूर्वीपासून आपल्याला आपल्या आजी पणजी सासू आई जे सांगत आलेले आहे ते मी टिप्स तुमच्यासोबत शेअर करत होते. तर इथून पुढे मी फेस दाखवून तुमच्यासोबत येणार आहे. तर जसा तुम्ही प्रतिसाद दिला होता आधीच्या व्हिडिओंना माझ्या फेस नसलेल्या, तसाच इथून पुढेही सपोर्ट द्याल अशी आशा करते. त्याचबरोबर खरी सुरुवात मी का करणार आहे माहिती आहे का? मी तर तसं तर विचार केलेला की 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर सुरुवात करावी, पण माझे 1000च्या वर म्हणजे 2000पर्यंत होत आलेले आहेत, म्हणजे 1600च्या वर झालेले आहेत सबस्क्रायबर. तर मी ठरवलं मग की आता आज हळूहळू तर माझं कंटेंट छान होत आलं आहे आणि तुमचा सुंदर प्रतिसाद मिळत आहे आणि सबस्क्रायबर बेसही छान वाढत आहे. तर तुमचा असाच सपोर्ट, तुमचा असंच प्रेम कायम असू द्या आणि जे येणारं 2026 जे आहे ते अतिशय सुंदर जाणार आहे. कारण की आपल्याला जे 2026 जे आहे ना ते आपले गुरुवार, जे गुरूंचा वार असतो ना त्या दिवसापासून सुरुवात होणार आहे. म्हणजे गुरु आपल्याला, आपण जे स्वामींचे भक्त आहोत किंवा दत्तगुरूंचे भक्त आहोत तर नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही करायचं आहे ना तर गुरुवारी आपण ठरवलेलंच असतं की आपण ह्या गुरुवारी हे करणार ते करणार असं ठरवतो. तसंच मी पुन्हा येणे आहेच, गुरुवार हा येणार आहे, पण नवीन वर्षातला पहिलाच गुरुवार आणि गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. तर अशक्यही शक्य आपले स्वामी समर्थ तर करणारच आहेत. तर स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने, नामस्मरणाने मी त्यांना प्रश्न विचारला की करू का फेस दाखवून, आणि मला थोडासा अनुभव आला तो मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेनच. पण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मी वाटचाल करत आहे. तर तुम्ही पण नक्कीच जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर नक्कीच मला सपोर्ट कराल अशी आशा करते. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचा दिवस आनंदाचा सुखमय जाओ. धन्यवाद. आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा.